अचानक तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल घडलेत का? मानसिक ताणतणाव वाढलाय का? नोकरीमध्ये अनपेक्षितरित्या अडचणी वाढल्यात का? कदाचित याचं सगळं कारण असेल राहूची महादशा. तुमच्या पत्रिकेत किंवा तुमच्या घरातल्या कोणाच्या पत्रिकेमध्ये राहूची महादशा तर सुरू नाही. राहू हा एक छायाग्रह आहे. तो इल्युजन तयार करतो. अचानकपणे काही अनपेक्षित घटना घडत राहतात. परदेशगमन घडतं, गुप्त कारस्थाने घडतात. हे सर्व काही राहूच्या महादशेच्या काळामध्ये घडत असतं. कदाचित राहू आपला चांगला जर असेल तर अनपेक्षित धनप्राप्ती पण होते. पण या व्हिडिओमध्ये आपण राहू जर खराब स्थितीमध्ये असेल तर काय काय घडतं ते सांगणार आहे. राहू जर खराब स्थितीमध्ये असेल तर मानसिक स्थिती अत्यंत खराब होते, विचार करण्याची ताकद हरवते, चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते, विशेष करून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, सट्टा जुगारमध्ये इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे दिलेले, उसने पैसे दिलेले वापस येत नाहीत, चुकीचे निर्णय होतात, डोक्यावरती एक प्रकारचा भ्रम तयार करतो. हे राहूचं महत्वाचं काम आहे. त्यामुळं अचानक नोकरीमध्ये पण अडचणी येतात, चांगला चाललेला धंदा बंद पडायला लागतो, कस्टमर्स येत नाहीत, वादविवाद होऊ लागतात. त्यासोबत आपल्या तोंडून कळत न कळत कुणाला तर दुखवण्यासारखे आपण शब्द उच्चारतो. आपल्या मनात काही नसतं पण आपण असं काही बोलतो की जेणेकरून दुसरा माणूस दुखावला जातो. हे सर्व काही राहूच्या मुळे घडतं. त्याचसोबत जर समजा आपण घरामध्ये जर समजा बघितलं तर घरामध्ये किडामुंगी, कॉक्रोच अशा गोष्टी वाढलेल्या असतात. पाणी नळ जे आहे तर ते नळ लीक व्हायला लागतात. पाणी टप 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 गळायला लागतं. हे राहू महादशा कुणाची ना कुणाची तरी घरामध्ये चालू असण्याचे संकेत आहे. वेळीच अलर्ट होणं गरजेचं आहे. जर राहू खराब स्थितीमध्ये आहे, आपल्याला जर ही लक्षणे दिसतात तर आपण काय करायचे, काळे तीळ घ्यायचे. त्या काळ्या तिळामधनं थोडासा हात फिरवून ओम राम राहावे नमः, ओम राम राहावे नमः या राहूच्या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर हे काळे तीळ ते कुठल्याही मंदिरामध्ये, विशेष करून शंकर मंदिरामध्ये अर्पण करायचे. त्यामुळे थोडंसं राहूचे इफेक्ट्स कमी व्हायला मदत होतात. राहूच्या काळामध्ये विशेषतः काय करायचे, साफसफाई ठेवायची, स्वच्छता करायची, विशेषतः टॉयलेट जे आहे त्याची क्लीन करणं गरजेचं आहे. या काळामध्ये शनिवारच्या दिवशी न चुकता आपण टॉयलेट क्लीन करायचे किंवा एखाद्या मंदिराचा परिसर असेल त्या ठिकाणी जाऊन थोडीशी झाडलोट करायचे. राहूला सेवा करणं अत्यंत आवडतं, संयम आणि शिस्त आवडते. राहू महादशामध्ये फक्त खराब परिणाम दिसतात असं नाही. जर आपण उपाय केले तर हाच राहू आपल्यासाठी अत्यंत लाभदायक होऊ शकतो. त्यासाठी हे उपाय करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा की ज्यामुळं नवनवीन व्हिडिओ आपल्यापासून मिस होणार नाही. थँक्यू.